नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर। तुम्ही थंबनेल का बघितलास, ह्या वर्षी 2026 मध्ये देवगड हापूस मिळणार नाही। तर ह्याचं उत्तर काय होता? आता चालू आहे 10 फेब्रुवारी चालू आहे आणि एवढ्या टायमिंग का मागच्या वर्षी मार्केटमध्ये आंबो चालू झालेलो, आम्ही पाठवलेलो, परत आपले जे व्यापारी मित्र आहेत म्हणजे जे शेतकरी आहेत त्या सगळ्यांनी आंबो चालू झालेलो, सगळ्यांचं आंबो झालेलो आणि आम्ही आंबो खाऊन पण झालेला आहोत। तुम्ही पण खाल्लेला आहात, बऱ्याचपैकी आपले जे सबस्क्रायबर आहेत, आपले जे कस्टमर आहेत त्यांनी पण आंबो चवीक तरी लागलेलो। पण यंदा असो विषय आहे ना, तुमका आता तुम्ही बघितलंस ही झाडा वगैरे सगळी बघतात, असं श्रावणीवरती पण दाखवीत तुमका। तर एवढ्या टायमिंग का मागच्या वर्षी हे आंबे तयार झालेले होते मोठे मोठे, पण यंदा काय चाललं हा ते सगळे डिटेल्स मी तुमका या व्हिडिओत देतलो आहे। तर चला, तुमचं जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करते। ह्याच व्हिडिओ तुमका समजतला की नक्की आंबो कधी येतलो मार्केटमध्ये, तुमका खाऊ कधी गावतलो, काय रेटची ह्या असू शकता आणि मार्केटमध्ये आंबो कितीपर्यंत अवेलेबल होऊ शकता। तर सगळा तुमका मी ह्याच व्हिडिओत देतलो। आणि तुमका जर एक चांगलो आंबो हवो असत आणि विदाऊट केमिकल पिकवलेलो आंबो हवो असत तरी पण तुमका तो खय मिळतलो, ह्याचा पण तुमका मी ह्याच व्हिडिओत सगळा सांगतलो। चला, तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया। बघा, आम्ही आता बागेत चाललो, आंब्याच्या बागेत। आणि बागेत जाताना पण जे हय वाटत ज्यांचे बागे आहेत ना, हे बघा, हे मोहराचं ही गत हा। तुमका झाडार काय दिसता काय बघा। आता महिनो खयचो चालू हा? फेब्रुवारीची 10 तारीख। मोहर तर खूपच इल्लो, भरपूर इल्लो ना, असं नाही पण त्या मोहराक आंबो किती टिकलो आणि मोहर रवलो किती, तो मोठा एक प्रश्न आहे। सुरुवातीक मोहर येऊन गेलो, त्या सुरुवातीच्या मोहराचा काय राहिलेला नाही शिल्लक। तुमका सगळं दाखवते, चला जाऊया आपल्या बागेत पण। आणि ही फक्त आमची परिस्थिती नाही, पूर्ण सिंधुदुर्गाची हीच परिस्थिती आहे। त्यांच्याकडे थोडाफार हा, पण सगळीकडे ऑलमोस्ट हीच परिस्थिती हा। मी आमच्या बागेकडे पोचला, त्या बागेत जाऊया आधी। अकडी तर कायच नाही। जेवढं मित्रांनो मोहर इलेलो होतो ना सुरुवातीक, जा दाखवलं ना, आता आंबोच आंबो भरपूर आंबो ह्या वर्षी सगळा नाही करून टाकला। तर मित्रांनो, तुमका तर माहिती आहे आणि बरेच जण जर ह्या मागच्या 2-3 महिन्यात जर आंबो दिसून 2-3 महिन्यात जर कोकणात आपल्या देवगड साईडचा किंवा सिंधुदुर्ग मालवण त्या साईडचा जर फेरी मारल्याने असतात, तर त्यांनी प्रत्येक झाडावर बघितल्याने असतं की एवढं वतांबलेलो होतो मोहरांत झाडांना पूर्ण म्हणजे पान दिसत नव्हता, एवढं मोहर धरलेलो। सगळं शेतकरी वर्ग पण खुश होतो की या चला यंदा जरी आपल्या आंबो मिळात, भले आंबो जास्त झालो तर कसं आंबो मेन म्हणजे काय, पैसो कमवण्यासाठी आंबो होयो, कमी आंबो असून किंवा आंबो न येणार त्याच्यातनं पैसे कमवू शकतो, भले त्याला किंमत कमी मिळाली पण आंबो असलो तरच त्याचा पैसो तयार होता। पण जेवढं मोहर इलेलो तर त्याच्यानंतर आपल्या वातावरणात काय बदल झालो की पहिली थंडी इली, व्यवस्थित जशी हवी होती तशी त्या आंब्याक मिळाली, मोहर पण मस्त, फूट वगैरे मस्त झाली। आणि त्याच्यानंतर जो वातावरणात बदल झालो की अचानक थंडी परत वाढली, अचानक गरमी परत थंडी, त्याच्यामुळे ना तो जो सगळं मोहर इलेलो ना तो करपान गेलो, म्हणजे पूर्णपणे तुम्ही बघशाल ना तर सगळ्या झाडांवर काळा दिसाक लागला, पुरो करपान गेलो। आणि त्याच्यानंतर आता अशी कंडिशन आहे ना की ह्या सिच्युएशन का मार्केटमध्ये पाठवूक सोडा, पण विक्रीसाठी तरी आंबो मिळात की नाही ह्या पण काय सांगू शकत नाही।
आणि ह्याच्याबद्दलच आपले जे शेतकरी मित्रमंडळी आहेत त्या सगळ्यांनी आम्ही एक मीटिंग घेतलेली. त्या मीटिंगवर बोलणं झाला, त्या विषयात पण तोच विषय मांडण्यात इलो की पुढेपर्यंत बाबा ह्यो विषय जाऊन दे, की एवढा जर ह्या का आता वातावरणामुळे, आणि ही नैसर्गिक विषय आहे, कोणाच्याही काय ह्याच्यामुळे झाला की नाही आपल्या ह्याच्यात घुसूचा नाही हा. जो नैसर्गिक विषय हा म्हणजे माका जिथपर्यंत तरी समजतं तरी ह्या ज्या वातावरणात जो काय वर खाली बदल झालेलो त्याच्यामुळे ह्यो विषय आता आपल्या ह्या करूचा लागता. तर ह्या व्हिडिओ करण्यामागचं कारण काय की जे ह्या 2-3 महिन्यात मोहर बघून गेलेले ते आमका फोन करून सांगतात एवढं मोहर होतो यंदा तुमच्याकडे, एवढं आंबो असतलो, भरपूर आंबो असतलो, तर कधी येतलो. पण त्यांना आता काय उत्तर त्यांचं प्रत्येकाक आपण उत्तर देऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ आम्ही आता करता येऊ. तर सगळ्यांचे लाडके पालकमंत्री म्हणजे नितेश राणेजी साहेब यांच्याकडे पण सगळ्या शेतकऱ्यांनी धाव घेतल्यानी ही आपली जी व्यथा हा आपली शेतकऱ्यांची जे ह्या काय नैसर्गिक विषयामुळे जो काही विषय झालेलो असा, तर ती सगळा साहेबांच्या समोर मांडला, तो सगळं विषय मांडला. आणि साहेबांनी पण त्याच्यावर आमका हमी दिलेली असं की काही नाही काहीतरी आता म्हणजे साहेबांपर्यंत विषय गेलो ना म्हणजे काही नाही काहीतरी ह्याच्यामध्ये पुढे होईल ह्या असं आमका वाटतं. कारण साहेबांनी पण एक छोट्याशा मुलाखतीत का बोलले आहेत की ह्यो जो विषय हा कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांचा तो मी पुढे आपल्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत मांडतोय म्हणून. तर आता एक छोटीशी काहीतरी त्याच्यामध्ये आमका थोडीशी मदत होईल असं ह्या वाटतं. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्गात आणि कोकणाच्या आंबा शेतकऱ्यांच्या परिस्थिती संदर्भात चर्चा झाली. त्या एकंदरीत आंबाची ह्या सीझनची परिस्थिती मोहर असेल आणि एकंदरीत आंबा गळून पडल्यामुळे आज सीझन असताना पण आंबा शेतकऱ्यांची अतिशय जे दयनीय परिस्थिती आहे त्याची संपूर्ण माहिती मी आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाच्या समोर मांडली. आणि ते ऐकल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित कृषी खात्याचे मंत्रालयाचे जे सचिव आहेत त्यांना ह्याबद्दल सखोल अभ्यास करायला सांगितला, माहिती गोळा करण्यासाठी सांगितली. मी ही मागणी केली की ह्या संदर्भात पाहिजे एक अभ्यास गट तयार करून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरात लवकर आंबा बागायतदारांच्या आणि आंबा शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि कोकणातल्या एकंदरीत आंब्याच्या संदर्भात एक बैठक लवकरात लवकर लावावी. त्यानुसार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पहिली माहिती गोळा करून त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश दिलेले आहेत. राज्य सरकार म्हणून आंबा शेतकऱ्यांच्या मागे आम्ही खंबीर पद्धतीने उभे आहोत आणि लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू झालेलं आहे. धन्यवाद. पण तुमच्या आता मनात प्रश्न असतो की यंदा मग आंब्याचा काय, आता मी जर टायटल लिहिलं यंदा हापूस आंबा मिळणार नाही, हा कशाक टाकलं? कारण मागच्या वर्षी 10 फेब्रुवारी का जानेवारीच्या एंडिंग पासून आमचे आंबे गेलेले. काय श्रावणी? होय, जानेवारीच्या एंडिंग आमची पहिली पेटी गेलेली आणि एक 10-15 तारीखपासून आमची सलग पेटे जाऊ सुरुवात झालेली. पण यंदा अशी सिच्युएशन आहे, तुम्ही आता तमनेल काय छोटे छोटे आंबे बघितला असतालच ह्याच्यामध्ये सिनेमॅटिकमध्ये, तर तो आंबो मोठो होणार कधी आणि मार्केटमध्ये जाणार कधी असं सगळ्यांना नाही. काय काय जणांकडे एवढा फळ आता असा आता तुमका साधारण आय थिंक मार्चच्या 15-20 तारखेपर्यंत मिळतला, म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत थोडं आंबो मार्केटमध्ये येतलो. पण व्यवस्थित जर आंब्याचा म्हणशाल व्यवस्थित मार्केटमध्ये येऊ आंब्याक साधारण एप्रिल महिनो येतलो. कारण आता सगळ्यांची आशा कशावर आहे, आता ही महाशिवरात्रीनंतर जी गरमी चालू होतली तर त्या गरमीनंतर आंब्याचं फळ ना मोठा होऊक सुरुवात होता, म्हणजे बऱ्यापैकी तो आकार घेता फास्टमध्ये. तर तो जो मोहर ठिकाण जो काय आता ह्या पुढची कंडिशन हा आता सगळ्या ह्या वातावरणावर अवलंबून हा. तर त्याच्यामुळे यंदाचा जा वर्ष हा आता अगदी सगळ्या शेतकऱ्यांका खूपच असा म्हणजे त्याच्यावर बोलू शकत नाही, एकदम असा टफ जाता. आत्तापर्यंत टफ गेला, पण बघूया आता महादेवांची कृपा आता आपल्यावर हाच, तर त्यांची कृपा होऊन आता काय फास्टरित्या काय होतं तर बघूया. पण यंदा जो आंबो तुमका सांगते मी एक साधारण एप्रिल महिना पकडून चला, पण तो कधीपर्यंत मिळतलो? एप्रिल महिन्यापर्यंतच हा एप्रिल महिन्यापर्यंतच हा, मे मध्ये मिळतलो ह्या आता आपण काय सांगू शकत नाही. ह्याच्यासाठी तुमका पुढे समजतच, पण आंब्याची खरी सुरुवात ही एप्रिलपासून सलग होतली. तर ह्या तुम्ही नोट डाऊन करून घ्यावा. आणि तसाच आपले जे कस्टमर आहेत
त्या प्रत्येकाक मेसेज करण्यापेक्षा ह्यो आता व्हिडिओज असा. जर तुमका नैसर्गिकरित्या पिकवलेलो आंबो हवो असत तर तुमका तो खाली जो नंबर दिसता तो तुम्ही सेव्ह करून ठेवा. आता आंबो नाही हा, आता अजिबात मेसेज किंवा हे करू नको. तो नंबर सेव्ह करून ठेवा. सेव्ह कशासाठी? सेव्ह करून माका हाय करून ठेवा. तुम्ही खैना पुन्हा मुंबई खैना असं असतं, तुम्ही माका हाय करून ठेवा. तुमची माहिती पाठवून ठेवा, तुमचं नाव आणि तुम्ही खैना हे व्हिडिओ बघतास, तुम्ही खैना बोलतास. मग मी नंबर तुमचा तसं सेव्ह करून ठेवीन. जसं आंबो मार्केटमध्ये येत, जसं थोडी किंमत त्याची खाली उतरात. यंदा आंबो कमी असल्यामुळे एवढाही सांगतंय की जास्त कमी म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त कमी होईल असं वाटत नाही माका. पण बघूया पुढे. जर आंबो जास्त इलो तर आपण आपल्या कस्टमरांका पण रेट कमी करतलावच, त्यात काय वाद नाही. पण मागच्या वर्षीसारखे फसू नको. देवगड हापूसच्या नावाखाली दुसरो खयचो फेक आंबो खाऊ नको जो तुमका कमीमध्ये मिळता. देवगड हापूस हा की नाही मार्केटमध्ये ह्याचा पण तुम्ही अभ्यास करा. काय नक्की तुम्ही खातास ह्याचा पण, कारण जे तुम्ही पैसे देतास ते देवगड हापूससाठी देतास, पण तुम्ही खातास काय ह्या पण तुमका चेक करत राहायचा. तर दुसरं तर माका एक विषय वाटता काय माहिती आहे, ह्या ज्या गरमी आणि थंडी आहे ना ह्याच्यामुळे हे विषय झालेलो आहे. आता बघूया ह्याची जी नेक्स्ट अपडेट असतात तर ही अपडेट तुमका समजली. एप्रिलपर्यंत एक साधारण आपल्या आंब्याक सुरुवात होतली व्यवस्थित रेग्युलर. म्हणजे तुम्ही कधी मागला तरी तुमका एप्रिलपासून आंबो मिळतलो. त्याच्या कॉन्टॅक्टसाठी तुमका खाली नंबर दिलेलो, त्याच्यावर मेसेज वगैरे तुमका सांगलं तर सगळं करून ठेवा. तर आणि जर त्याच्या आधी काय सुरुवात होत असतात तर तुमका लगेच ती व्हिडिओ येत आणि कसा काय करूची, ऑर्डर कसा काय करूची सगळं तुमका ह्या चॅनलवरच समजा. त्याच्यामुळे जर नवीन असलं तर श्रावणी संकेत का सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचं जर काय मत हा जर शेतकरी तुम्ही जर कोण बघतास हे व्हिडिओ तरी माका सांगा की काय विषय हा काय आणि करू शकतो आपण. आणि ह्याच्याबद्दल चर्चा हे चालूच आहेत, त्याच्यामध्ये पण तुमका मी सांगेन काय त्याचं शेवटी उलगडून निघता तो. तर चला हा व्हिडिओ एक अपडेटसाठीच होतो की नक्की ह्या वर्षी आंब्याची सिच्युएशन काय आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ होतो. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू.